नमस्कार, वर्षाज रेसिपीजमध्ये आज आपण पाहणार आहोत बहुगुणी अशा अळीवापासून तयार केले जाणारे दोन पदार्थ, ती म्हणजे अळीवाची खीर आणि अळीवाचे लाडू। अगदी झटपट तयार होणारे हे दोन पदार्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राइब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग वळूया आपण आपल्या आजच्या या रेसिपीकडे। एकदम मस्त दाटसर अशी दाताखाली आल्यानंतर कचकच न करणारी, कडू न लागणारी, तसंच उग्र न लागणारी अळीवाची खीर आज आपण पाहणार आहोत। अळीवाची खीर तयार करण्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये कोणत्याही एका वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर बघा, मी इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आपल्याला हे पाणी छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मी इथं अळीव घालून घेणार आहे। अळीवाला अळीव, हाळीव किंवा हिंदीमध्ये हलीम असं सुद्धा म्हणतात। तर इथं मी 1 वाटी पाण्यामध्ये 4 चमचे अळीव घातलेला आहे आणि ते आता आपल्याला ढवळून घ्यायचे। जर आपण हे लगेच ढवळलं नाही तर याच्या गाठी होतात। शक्यतो अळीव हे आपल्याला अगोदरच निसून घ्यायचे, नंतर याला पाण्याचा थेंब जरी लागला तरी याच्या गाठी होतात आणि मग त्या निघत नाहीत। त्यामुळे आपल्याला अळीव अगोदरच स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि खीर पहा, तुम्ही पाण्यामध्ये पूर्णपणे शिजलेली आहे। आता अळीव छान दाटसर झालेलं आहे। थोडंसं ढवळून घेऊया आणि यामध्ये आता आपण घालूयात साखर। तर 4 चमचे अळीवासाठी इथं मी 4 चमचे साखर घातलेली। तर साखरेचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो। तसंच साखरेऐवजी आपण इथं गूळसुद्धा वापरू शकतो। तर साखरसुद्धा आपल्याला पूर्णपणे आता वितळवून घ्यायची। साखरेचा पूर्णपणे पाक आता आपल्याला इथं झालेला दिसत आहे। छानपैकी आपल्याला याला ढवळत राहायचे, नाहीतर मग हे खाली करपेल। आणि साखरेचा पाकसुद्धा आता पूर्णपणे आटलेला आहे। परत एकदा खीर आपली दाटसर झालेली आहे। खीर पूर्णपणे होईपर्यंत आपल्याला या खीरीला सतत ढवळून घ्यायचे। आता या स्टेपला मी या खीरीमध्ये घालणार आहे पाव चमचा जायफळची पूड। तर इथं तुम्ही वेलचीची पूडसुद्धा वापरू शकता। तसंच यामध्ये आता घालणार आहोत आपण 1 चमचा साजूक तूप। तर तूप नाही घातलं तरीही चालतं। तुपाला छानपैकी या खीरीमध्ये आपण मिक्स करून घेऊया। सर्व तूप या खीरीमध्ये मिसळलं गेलं तर ही खाली चिकटणार नाही। आणि आता तूप मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत, ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी दूध। तर बघा, दूधसुद्धा आपण या खीरीमध्ये खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता या दुधामध्ये आपल्याला ही खीर दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायची। तर लगेच आपली खीर शिजून तयार होते। फक्त 5 ते 10 मिनिटांच्या मध्येच आपल्याला ही खीर खायला तयार होते। यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकतो। आणि पहा, आता इथं आपली खीर तयार झालेली आहे। तर ही खीर खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी इत्यादी सर्व प्रकारांच्या आजारावर ही अळीवाची खीर खूप उपयुक्त अशी आहे। थंडीचे दिवस सुरू आहेत तोपर्यंत जर आपण ही खीर लगातार 15 दिवस ते 1 महिना खाल्ली तर वर्षभर आपल्याला कसल्याही सांधेदुखीचा आजार होत नाही। तसेच शरीरातील रक्ताची कमतरता भासत नाही। तर आपली खीर इथं तयार झालेली आहे। कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आता आपली दुसरी रेसिपी असणार आहे ती म्हणजे अळीवाचे लाडू। तर हे अळीवाचे लाडू करायला अगदी साधे, सोपे आणि झटपट तयार होणारे आहेत। एकदम हलक्या हाताने जरी आपण हा लाडू फोडला तरी एकदम मऊसूद असे हे लाडू तयार झालेले आहेत। एकदम कमी साहित्यामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहेत। ज्यांना दररोज अळीवाची खीर करणं शक्य नाही त्यांनी 8 दिवसासाठी असे लाडू जर तयार करून ठेवले आणि दररोज एक जर खाल्ला तरीसुद्धा ते आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत। तर खूप छान असा हा पर्याय आहे। त्यामुळे वळूया आपण आपल्या या लाडूच्या रेसिपीकडे। तर बघा, इथं मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी स्वच्छ निसून घेतलेलं अळीव घालणार आहे। तर हे अळीव आहे वजनी प्रमाणात म्हणलं तर 50 ग्राम, म्हणजेच 1 छटाक। आणि वाटीनं म्हणलं तर जवळपास अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी। तर हे अळीव आता आपल्याला या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीलाच आपल्याला याला साफसूफ करून घ्यायचं आहे। यामध्ये जर खडे वगैरे असतील तर ते यामध्येच अडकून राहतात। आपण डाळ तांदूळ धुवत असताना एखादा खडा वगैरे राहिला तर तो तळाशी जाऊन बसतो, पण अळीवामध्ये तसं नाही। जो काही मध्ये कचरा वगैरे असेल तो सर्व या अळीवामध्ये चिकटून बसतो आणि काही केल्या मग आपल्याला ते
काढता येत नाही, त्यामुळे अगोदरच आपल्याला अळीव साफ करून घ्यायचे. आणि आता हे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तर बघा 10 मिनिटानंतर आपण अळीव चेक केलं तर एकदम छान असं मस्त फुगून तयार झालेलं आहे. सर्व पाणी अळीवाने सोक केलेलं आहे आणि हे घट्टसर असं झालेलं आहे. तर आता आपण लाडूच्या रेसिपीकडे वळू. लाडू तयार करण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तर ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे. तर मी इथं 2 काजू, 2 बदाम आणि 10 ते 12 मनुके घेतलेले आहेत. काजू बदामांचे बारीक काप केलेले आहेत आणि आता आपण ते सोनेरी रंगावर तळून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 वाटी खोबऱ्याचा खीस. म्हणजेच हा खीस मी थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि यासाठी मी घरचंच खोबरं वापरलेलं आहे, विकतचा खीस इथं वापरलेला नाही. तर वजनी प्रमाणामध्ये साधारण पाव किलो वजन याचं भरलेलं आहे. आता आपण हे खोबऱ्याचं खीस चांगलं सोनेरी रंगावर भाजून घेऊ. तर खोबरं लवकर चटकतं, लवकर करपतं, त्यामुळे याला सतत हलवून आपल्याला भाजून घ्यायचं. खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून तयार झालं की आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत भिजवून घेतलेलं अळीव. तर हे अळीव पूर्णपणे आपल्याला या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही सर्व रेसिपी तयार करून घ्यायची. आता खोबऱ्याचा खीस आणि अळीव छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता या स्टेपला आपण घालणार आहोत यामध्ये 1 वाटी गूळ. तर इथं मी चाकूच्या साह्याने कापून घेतलेला गूळ घातलेला आहे. आपण हा खिसणीने खिसून सुद्धा घालू शकतो. आता आपण हा गूळ या पूर्ण साहित्यामध्ये मिक्स करून घेऊ. गुळाचा पूर्ण पाक होईपर्यंत आपल्याला याला सतत हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मग हे सगळं करपून जाईल. अशा पद्धतीचे अळीवाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट वेळ पुरेसा होतो आणि आपण हे लाडू 7 ते 8 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. यापेक्षा जास्त दिवस हे लाडू टिकत नाहीत, कारण अळीव आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं असतं. आणि बघा गुळाचा छान असा पाक झालेला आहे. आता आपण हा सर्व पाक या खोबऱ्याच्या खिसामध्ये आटवून घेऊया. केस गळतीवर तसंच केसांच्या वाढीसाठी अळीव हे खूप चांगलं असतं, त्यामुळे अळीवाचं सेवन हे आपण केलंच पाहिजे. तर आता या स्टेपला मी इथं घातलेलं आहे अर्धा चमचा वेलची आणि सुंठ पावडर. तर बघा छानपैकी असं इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. गुळाचा पाकसुद्धा या मिश्रणामध्ये आटलेला आहे आणि मिश्रण आता कोरडं कोरडं झालं आहे. गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण कोमट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. गरम असताना जर आपण लाडू तयार केले तर हाताला चटके बसतात, त्यामुळे आपल्याला याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि बघा आता मिश्रण कोमट झालेलं आहे, हाताला पोळत नाही. आपण याचे लाडू वळून घेऊ. तर खूप झटपट असे हे लाडू होतात. याला 2 हातांची अजिबात गरज नाही. एका हातामध्ये मावतील एवढं मिश्रण घेऊन आपण याचे छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि खूप छान असा झटपट लाडू इथं तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व लाडू वळून घेऊया. खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं आणि हे लाडू तयार करत असताना हे खोबऱ्यातील तेल रिलीज होतं, त्यामुळे आपण यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी घातलं किंवा नाही घातलं तरीही चालतं. खूप मस्त झटपट असे अळीवाचे लाडू तयार होत आहेत. करायला अगदी साधे सोपे आहेत. कुठलीही अवघड गोष्ट यामध्ये नाही किंवा जास्त वेळ आपल्याला थांबण्याची सुद्धा गरज नाही. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने थंडी आहे तोपर्यंत अळीवाची खीर किंवा अळीवाचे लाडू तयार करून नक्की खा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.